श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटल इथले जे कर्मचारी आहेत ते आज सकाळपासूनच इथे आंदोलनाला बसले आहेत। ते जरी इथे त्यांच्या हक्कांची जे पैसे आहेत त्यासाठी मागणी करतायत, मात्र आज सकाळपासून त्यांचे 2 युनिट्स आहेत, एक इथे आंदोलनामध्ये बसतात आणि दुसरं युनिट जे रुग्ण आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता त्यांच्यासाठी तिथे काम करतात। एकीकडे प्रशासन जे आहे त्यांनी त्यांचे वेतन थांबवून ठेवलं आहे आणि दुसरीकडे हे कर्मचारी अजून सुद्धा माणुसकी जपत त्या रुग्णांची सेवा करतात। ही जी परिस्थिती आहे ती फक्त आजच उद्भवलेली नाहीये, तर 2008 पासून अशीच परिस्थिती आहे। दर 8 महिन्यांनी दर 12 महिन्यांनी प्रशासनाकडून त्यांना वारंवार अशी आश्वासनं दिली जातात की आम्ही तुमचा पगार करू। आज हे जे कर्मचारी आहेत त्यांना त्यांचे घर चालवायचे आहे, त्यांना कुटुंब आहे, पोटापाण्याचे प्रश्न असतात, तर हे सगळे प्रश्न काय आहेत आपण इथल्या कर्मचाऱ्यांकडून जाणून घेऊयात। आज सकाळपासून सर्व कर्मचारी या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत, तरी देखील आज मी स्वतः वरती जाऊन ड्युटी केलेली आहे आणि आज पुन्हा या ठिकाणी आलेलो आहे। आयसीयू सारख्या ठिकाणी मॅडम आपल्याला पेशंट असे वाऱ्यावर सोडून जमत नाही, त्यामुळे आम्ही प्रयत्न करून आज 2-4 लोकांनी प्रयत्न करून त्या ठिकाणी पेशंट वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज ही परिस्थिती ही पगाराची आजची नाहीये, तर ही 2008 पासून ही परिस्थिती जशी ती आहे, 4 महिने 6 महिने 8 महिने 9 महिने ही परिस्थिती अशीच चालू आहे। माझी आपल्या या माध्यमातून मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, एकनाथ खडसे साहेब यांना एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती आहे की यामध्ये आपण जातीने लक्ष घालून, आरोग्यमंत्र्यांनी देखील या मुद्द्यामध्ये लक्ष घालून आमच्या पगारासाठी एक फीडबॅक घेऊन हे लवकरात लवकर आमचा मार्ग मोकळा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, सरकारने दखल घ्यावी। तसेच विरोधी पक्षालाही आमची विनंती आहे की आपणही यामध्ये आमची मदत करावी आणि या आंदोलनाला सपोर्ट करावा। निश्चितच इथे हे जे आंदोलन आहे ते चालू आहे, मात्र या सगळ्यांमध्ये आता त्यांनी विनंती केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने या घटनेकडे लक्ष द्यावं, कारण आरोग्य सेवा ही आपल्या देशाला सर्वात जास्त बळकट करण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण असलेली सेवा आहे आणि तिथल्याच कर्मचाऱ्यांचे जर असे हाल होत असतील तर पुढे काय होणार यावर आपण खरंच लक्ष केंद्रित करायला हवं।